आज त्याच ज्ञानेश्वरी अंजान ज्यांना अमानुष अशी मारहाण झाली त्या आणि त्यांच्या सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या माजलगावच्या सादोळ्या या गावच्या रहिवासी आणि मुळातच महाराष्ट्रातच संपूर्ण पद्धतीनं दारूबंदी या विषयावर आपली ताकद पणाला लावणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल या दोघीही आज आपल्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मी या दोघींनाही पहिल्यांदा टॉप न्यूज मराठीच्या वतीनं खरं तर त्यांचे धन्यवाद देतो की वेळात वेळ काढून त्या आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या दोघींकडून आता मी नेमकं या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी तयार. खरं तर ज्ञानेश्वरी अंजानताई आणि सत्यभामाताई तुमच्या दोघींचंही टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. माझा आवाज येतोय? हा, येतोय. ज्ञानेश्वरी ताई तुम्हाला आवाज येतोय? होय होय, येतोय येतोय. ओके ओके, आवाज येत. आता हा नक्की. आता मला पहिला प्रश्न अर्थातच मी ज्ञानेश्वरी ताईंकडे जाणार आहे. ताई, आपण जो काही प्रकार या आज महाराष्ट्राला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जेव्हा पोस्ट केला आणि त्याची वाचा फुटली त्या प्रकरणाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अंबाजोगाईतल्या सनगावात गेलं आणि तुमचे ते व्हायरल झालेले फोटो पाहून खरं तर सगळ्यांचं काळीच धडधडलं. अक्षरशः काळं निळं पडलेलं शरीर, अंगावरचे व्रण आणि ती तुमची अवस्था पाहून अरे या बीडमध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न उपस्थित झाला. म्हणून माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे की ताई, या भोंग्यांचा आवाज कमी करण्याचा, गिरण्यांचा आवाज कमी करण्याची शिक्षा एवढी जबर असू शकते का? काय सांगणार? मलाही अनपेक्षितच होतं, म्हणजे असं काही घडेल मला काही वाटलं नव्हतं. पण एक मात्र गोष्ट होती की मागच्या मार्चच्या 16 तारखेला जे त्यांनी मला दमदाटी केली होती की यापुढे जर का तक्रार वगैरे वगैरे दिलीस आणि म्हणजे कुठे म्हणजे पोलीस स्टेशनला गेलीस किंवा काय गिरण्यांची किंवा याची तक्रार वगैरे दिलीस तर आम्ही तुला खलास करून टाकू, तुला गायब करून टाकू, अशा प्रकारच्या मला त्यांनी धमक्या दिलेल्या होत्या. आणि त्या संदर्भात मी 112ला कॉल करून कळवलं होतं, इव्हन म्हणजे पोलीस स्टेशनलाही कळवलं होतं. पण माझी परिस्थिती अशी होती की त्या दिवशी माझे वडील घरी नव्हते. वडीलच नाही तर माझ्या घरी कुणीच नव्हतं. मी अशी एकटीच होते. जसं की त्या दिवशी मला एकटीला गाठून मारलं त्याच अवस्थेत मी घरी होते. त्याच्यामुळे मला सेम टायमिंगला पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देणं इम्पॉसिबल होतं. मग त्याच्यानंतर मी जेव्हा पण कुठल्या कामानिमित्त किंवा कुठल्या म्हणजे कशा निमित्त बाहेर घराच्या पडले तेव्हा दोघं तिघं किंवा 4-5 जण माझ्या गाडीच्या मागे त्यांच्या गाड्या घेत होते. हे माझ्या निदर्शनास आल्याच्या नंतर तेही मी साहेबांना कळवलं होतं की असा असा प्रकार आहे. पण त्यांनाही असं वाटलं नाही की बाबा म्हणजे इतकं काही होऊ शकते. आणि मग मी हा प्रकार घडतोय याच्याबद्दल त्यांना परत विनंती करून हे करून त्यांना सांगितलं. तर मग ते म्हणले ठीक आहे, तक्रार द्या. मग मी 20 तारखेला अर्ज घेऊन गेले, अर्ज दिला आणि त्याच्यानंतर आले तरी मला त्रास सुरूच होता. मी ते साहेबांना कळवतच होते, अपडेट देतच होते. आणि म्हणजे त्या दिवशी जे घडले हे अगदी म्हणजे गफलतीनं त्यांनी मला गाठलं, तेही माझ्या शेतात गाठलं आणि आले तसं मला मारायला सुरू केलं त्या लोकांनी. आणि कशा मला पण कशाने असं मारलं वाटतं तुम्हाला? की कशाच्या जेसीबीचे साह्यानं? पाईप होते, जेसीबीचे पाईप होते आणि काठ्या होत्या. त्या काठ्याला म्हणजे मी सांगायचं विसरून गेले, त्या काठ्या ज्या होत्या ना, ज्या ज्या लाकडी काठ्या होत्या, त्या लाकडी काठ्यांना त्यांनी लोखंडी मुठा बसवलेल्या होत्या. लोखंडी मुठा होत्या आणि त्या तशा काठ्यांनी मला ते मारले. अच्छा, साधारण किती जण होते आणि काय म्हणजे या सगळ्यांवर आता परिस्थिती नेमकी काय, गुन्हा दाखल झाला? सरपंचासह तिथे जे आले होते लोक ते सगळ्यांची संख्या 10 होती आणि त्यातल्या 9 जणांनी मला अमानुष मारहाण केलेली आहे. आणि एक जण त्यांना सांगत होता की हिला खलास करून टाका. आणि तो अतिशय अर्वाच्य, म्हणजे मी ते आता म्हणजे मला ते परत ऐकायचंही नाही आणि परत मला आठवायचंही नाही अशा तो मला शिवीगाळ करत होता. अच्छा, त्यानंतर तुम्ही बेशुद्ध पडलात आणि मग शेवटी तुम्हाला रुग्णालयात न्यावं लागलं अशी परिस्थिती? होय, बेशुद्ध पडले आणि म्हणजे नंतर मला किती वेळ त्यांनी मारहाण केली
किंवा काय याच्याबद्दलचं मला नंतरचं काही म्हणजे जेव्हा माझ्या कानावरचा आवाज पडणारा बंद झाला आणि माझे सेन्सेशन सगळे म्हणजे स्लो होत मला काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर किती वेळाने मी उठले किंवा मला शुद्ध आली हे काही मला म्हणजे आठवत नाही. पण जेव्हा शुद्ध आली त्यावेळी मी म्हणजे माझा मोबाईल कुठे पडलाय हे शोधून मी नंतर बहुतेक तिडके मॅडमना पहिला कॉल केला, ज्या ऍडिशनल SP मॅडम आहेत. आणि योगायोगाने त्यांनी माझा कॉल तो रिसीव्ह केला. त्यांना सगळं प्रकरण मी सांगितलं असं असं झालंय म्हणून. आणि त्यांनी लागलीच शेंडगे साहेबांना कळवलं. आणि त्याच्यानंतर मी SP साहेबांशी संपर्क केला होता, माझ्यासोबत असं असं घडलंय म्हणून. आणि मग पोलिसांनीच म्हणजे माझी परिस्थिती अशी होती की माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. आणि मग मला पोलिसांनीच जेव्हा पोलीस तिथे पोहोचले घटनास्थळावर तर त्यांनीच तिथे मला परत म्हणजे नाविलाज म्हणून त्यांनाही न्यावं लागलं, कारण मी 112ला कॉल करून ऍम्ब्युलन्स पण मागवल्या होत्या जेव्हा मी कॉन्शियस झाले होते. तर ऍम्ब्युलन्स मला मिळाली नाही, कारण पूर्ण दवाखाना मॅनेजच केलेला होता. अच्छा. कारण तो सरपंच जो आहे, सरपंचाची 2 मुले MBBS डॉक्टर आहेत. एक मुलगा आता मला आठवत नाही, जो थोरला आहे तो नेमका कुठे आहे. पण दुसरा जो आहे तो वाडिया हॉस्पिटल मुंबई येथे आहे बहुतेक. बहुतेक म्हणजे कन्फर्मेशन मला म्हणजे ऐकलेलंच आहे मी त्यांच्या पत्नीच्या तोंडून. आणि त्यांच्या सुना पण डॉक्टर आहेत का? होय होय, दोन्ही सुना डॉक्टर आहेत. आणि एक आपेगाव म्हणून एक गाव आहे ना इथे, केज तालुक्यात आहे, तिथे आहे. दुसऱ्या सुनेबद्दल मला काही कल्पना नाही ती कुठे. ओके. आणि त्याच्या बाकीचे डॉक्टर आहेत. ठीक आहे ज्ञानेश्वरी ताई. इवन आता माझी परिस्थिती आज हा बोला 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 बोला. इवन आज माझी म्हणजे कालपासून माझं परिस्थिती खूप डाऊनच होत चालली आहे. म्हणजे की मला म्हणजे मेडिकल मदतीची खूप गरज आहे. पण मी मगाशी गेले होते तिकडे हॉस्पिटलला. तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी परत माझ्याशी गैरवर्तन केलं. माझ्याशी व्यवस्थित बोलण्याऐवजी म्हणजे माझ्या ज्या जखमा आहेत त्याचा विचार न करता माझ्याशी म्हणजे गैरवर्तन करून मला तिथून वॉर्डच्या बाहेर जाण्याची वेळ आणली त्यांनी. आणि मग शेवटी मग मी आले तिथून निघून, मग घरीच आले. मी पोलिसांना म्हणलं, विनंती केली की मला आता तुम्ही घरी सोडा, मला आता इथे कुठेही ट्रीटमेंट घ्यायचीच नाहीये, प्रायव्हेटही नको कुठेच नको, कारण माझा आता ह्या लोकांवरती विश्वास नाही बसला. म्हणजे इतकं घडून पण म्हणजे एक तर त्याही दिवशी नॉर्मल आहे असं म्हणून मला पाठवले. ही कुठली पद्धत आहे? हे नॉर्मल आहे असं म्हणून मग मला आता म्हणजे सध्या तिथं सध्या ऍटलिस्ट तुमच्यावर 2 दिवस तरी सध्या तुमच्यावर ऑब्झर्वेशनला उपचार ठेवा. सध्या तुमच्यावर उपचार कसे सुरू आहेत मग? उपचार काहीच उपचार वगैरे काही नाही. मला जसं त्या दवाखान्यातून परत पाठवलेलं आहे त्या दिवशी, आणि आज तर परत पाठवलंच आहे, मी तशी माझ्या घरीच आहे. कुठलाही उपचार किंवा काहीच सुरू नाहीये माझ्यावरती. कोणत्या आणि राजकीय माझे असं नेत्यांनी म्हणजे इथे मुंग्या आहेत माझ्या डोक्यात. बर बर कोणत्या राजकीय नेत्यांनी तुमच्याशी काही संपर्क साधायचा प्रयत्न केलाय का? केजचे आमदार आहेत स्वतः मुंदडा, त्यांनी काही त्या ठिकाणी किंवा माजलगावच्या किंवा अंबाजोगाईच्या या सगळ्यांनी कोणी साधायचा प्रयत्न केलाय का? नाही, कुणीच नाही. ह्या लोकांनी कुणी यांच्यापैकी तरी कोणाचं आलेलं नाही मला, किंवा येऊन जर गेले असतील मिस कॉल वगैरे तर मग मी नाही पाहिलेले. पण माझं बर कोणाशी नाही बोलणं झालं आणखी तरी. बर 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 ज्ञानेश्वरी ताई, मी आता सत्यभामा ताईंकडे जाणार आहे आणि त्यांची भूमिका देखील आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. अर्थातच महाराष्ट्राला त्या परिचित आहेत. कौटुंबिक हिंसाचार ज्या घरात घडतो त्या ठिकाणच्या सगळ्या पीडितांना मदत करणं आणि इस्पेशली दारू बंदी यासाठी काम करण्यासाठी. मला आठवत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि तशी मुलाखत त्यांची प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की आजकालची ही जी स्वार्थी नेते मंडळी आहेत ही वाटेल ते करू शकतात, पण महिलांचा हक्क मिळवून देणारं हिंदू कोड बिल जर नाकारलं जात असेल, मंजूर होत नसेल, तर मंत्रीपदाचा राजीनामा देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी पूजनीय वाटतात. आणि आज त्याच वाटचालीवर चालणाऱ्या त्या सत्यभामा ताई. ताई, आता मी थेट तुम्हालाच प्रश्न करतो. एका महिलेला शेतात गाठून 9 जणांनी जेसीबी पाईपाच्या साह्यानं लाकडी काठीला लोखंडी मूठ लावून अमानुषपणे बेदम मारहाण केली जाते. आणि आज आपण 21व्या शतकातली 25 वर्ष सरली तरी देखील या सगळ्यांना त्याचं काहीही वाटत नाही. हीच का ती स्वार्थी नेते मंडळी आणि त्यांचं राजकारण? काय सांगा.
काय याच्यामध्ये सांगण्यासारखं म्हणजे मी तर ती बाई ह्या ज्या महिला आहेत वाचल्या कशा त्याच्यातून 10 जणांच्या मारहाणीतून. कारण आपण बघतो की संतोष देशमुख यांचं जे प्रकरण झालं त्याच्यामधले जे लोक होते त्याच्यामध्ये 6 का 7 होते वाटतं. पण हे होते लोक म्हणजे आणि इथं ह्या महिलेला मारण्यासाठी 10 लोक होते. त्यांच्यापेक्षा जास्त लोक त्या फील्डवर रिंगण मारण्यात होते. अगदी आणि बरोबर. स्वार्थी लोक हे स्वार्थी राष्ट्रवादी इथलं भयंकर हे आहे. त्या महिलेला मारत असताना म्हणजे तिच्यावरती 10 पुरुषांनी मर्दानगी गाजवणं हे म्हणजे इथल्या व्यवस्थेचं जे काही कल्चर आहे म्हणा, इथली जात पितृसत्ता आहे, हे जे आहे आणि इथल्या व्यवस्था ज्या काही कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा असेल किंवा इथली जर राजकीय व्यवस्था असेल, तर हे ह्या सगळ्या गोष्टींचा कसा एक हे आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा परिपाक म्हणून ह्या महिलेला मारलेला आहे. म्हणजे संतोष देशमुख यांच्या अंगावरचे जे वर्ण होते तसेच वर्ण या ताईंच्या अंगावरती आहेत. आणि ती वाचली कशी तिचं काय ते खूप हे आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्याशी संपर्क कसा झाला ते पण हे आहे. एक काय म्हणतात ना, एक कॉल फॉरवर्ड केल्यामुळे ते माझ्याशी त्यांचा संपर्क झाला. माझ्या नंबरवर कुणीतरी त्यांचा कॉल फॉरवर्ड केला होता आणि त्याच्यामध्ये मला समजलं की त्या अडचणीत आहेत, की बाबा मला कॉल कोणीतरी फॉरवर्ड केला ह्या महिलेचा. तर मी स्वतःहून विचारलं की ताई मी सामाजिक कार्यकर्ते आहे, तुम्ही याच्यामध्ये अडचणीत आहात का मला सांगा. मग तिने सांगितलं की मी खरंच अडचणीत आहे ताई. आणि बघा सर याच्यामध्ये 14 एप्रिलला ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, 6 वाजताच्या घटना म्हणजे सगळे बौद्ध वस्ती असेल, दलित वस्तीतली लोक असतील, बाबासाहेबांना मानणारे अनुयायी असतील त्या गावातले, हे सगळे एक आनंदाचा क्षण साजरा करत असताना त्याच दिवशी या महिलेला रानात शेतात तिच्या गाठलं आणि म्हणजे काय म्हणतात निर्मनुष्य असलेल्या वस्ती त्या ठिकाणी तिला हे गाठून हे केलेले. अदरवाईज तिला जर माणसं असती त्या दिवशीच हे करून तर त्यांनी ते केलं नसतं. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले की 16 तारखेपासून त्यांचा पिच्छा केला जात होता. आणि याच्यामध्ये आता सध्या ह्या जरी म्हणत असतील किंवा मला पोलिसांनी सहकार्य केलं म्हणजे ही मरू नये म्हणजे तिला वाचवण्यासाठी केलं. परंतु हिच्यावरती ही घटना होऊच नये याच्यासाठी 16 तारखेपासून पोलिसांनी त्या लोकांवर काय कारवाई केली, म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई जर केलेली असेल, तहसीलला नेलं असेल, चॅप्टर काहीतरी गोष्टी केल्या असतील, तर त्याचे काही पुरावे एव्हिडन्स पोलीस अधिकाऱ्यांकडे असतील तर ते त्यांनी दाखवायला पाहिजेत, ते त्यांनी सांगायला पाहिजेत. परंतु तसं काही झालेलं नाही. आणि आता काय कसं असतं ना की इथे कायद्याचं उल्लंघन केलंय म्हणजे यंत्रणावर शेकतंय पोलीस डिपार्टमेंटवर. त्याच्यामुळे त्यांना सांगण्यात येतंय की ह्या गोष्टी आहेत आणि आतून असं सांगितलं जातंय की त्यांचे ह्या घटनेचं गांभीर्य कसं कमी केलं जातंय किंवा त्याच्यातलं जे काय आहे ना तर ते कसं तिच्याकडे दोष कसा दाखवला जातोय हे मला दिवसभरात फोन लोक करून सांगतायत. तर याला जबाबदार इथल्या यंत्रणा आहेत असं मला वाटतं. नक्कीच सत्यभामाताई, तुम्ही अगदी परफेक्ट आणि योग्य विश्लेषण केलेलं आहे. त्याच शब्दांमध्ये शेतामध्ये एका महिलेला गाठून 10 जण एका महिलेला मारण्यासाठी जातात आणि त्यातला एक जण म्हणतो की अरे हिला खलास करून टाका आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो. एवढं झाल्यानंतर त्या महिलेला ज्या दवाखान्यात नेलं जातं तिथं तर ट्रीटमेंट सोडाच, पण तिथंही गैरवर्तन केलं जातं आणि मग अशा असहाय्य महिलेला हॉस्पिटल सोडून सुद्धा आपल्या घरी यावं लागतं. अशा परिस्थितीत या महिलेचा तुमच्याशी संपर्क होणं आणि तिला आधार मिळणं ही खरंच चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांची गाठ घेतलीत का? त्यांना भेटलात का? काय झालंय का तुमच्यात बोलणं? म्हणजे मी रात्री ऍक्च्युली मी पुण्यात होते आणि मला जेव्हा रात्री 11 वाजता त्यांचा कॉल फॉरवर्ड झालेला आला की ते विचारल्याच्या नंतर मग त्यांनी म्हटले मला 10 लोकांनी मारले, मी सेशन कोर्टामध्ये वकिली करते आणि माझ्या शेतातच मला रिंगण गोल करून 10 जणांनी मारले आणि मी अतिशय अत्यावस्थेमध्ये सध्या तुमच्याशी बोलते आहे. तर मग मी त्यांना माझा पुढचा प्रश्न त्यांना केला की तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे, काय अपेक्षित आहे, मी मदत करू असं तुमचं म्हणणं आहे का. तर त्यांनी हो असं बोलल्याच्या नंतर मग त्यांना एव्हिडन्स मागवले. कारण आता मी कसं फॅक्ट चेक करते सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे मला फॅक्ट चेक करावे लागतात, एव्हिडन्स घ्यावे लागतात. ज्या पद्धतीने पोलीस काम करतात तसं आम्हाला पण करावं लागतं, कारण संवैधानिक मार्ग असतात, कायदेशीर प्रक्रिया फॉलो करावी लागते. म्हणून मग त्यांचे ते जे काही फोटो असतील, मग त्यांनी मला असं वाटलं काही पुरुषाचे आहेत की काय, म्हणलं मग त्याच्यामध्ये तुम्ही आहात का, हे सगळं ते चेक केलं. मग त्यांनी सांगितलं, मग त्यांचे ओरिजिनल फोटो मागवला, सगळं हे केलं. आणि मग मला ते मी तर पुण्यात होते कारण मला काम तर करायचं आणि या महिलेला
तातडीची मदतीची गरज आहे. आणि इव्हन तुम्ही बघा 26 तारखेला या महिलेच्या बाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे असं ह्यांचं म्हणणं आलं ह्या ताईंचं. परंतु पोलिसांनी ही माहिती कुठेही डिस्क्लोज केली नाही. खरं तर एफ-आय-आर दाखल झाल्या 326 जरी दाखल केला असेल, म्हणजे आताच्या BNS मधलं काय माहित नाही, परंतु पूर्वीचं 326 आहे. तर एफ-आय-आर दाखल झालाय, दखलपात्र गुन्हा आहे, तर याचा एफ-आय-आर झालेला ही माहिती जी आहे तर ही मीडियाला द्यावी लागते. परंतु पोलीस डिपार्टमेंट कडून ही माहिती कुठेही आली नाही. आणि ह्या महिलेला मारहाण झालेली आहे हे कुठे आलेलं नाही. म्हणजे जसा मला संपर्क झाला रात्रीच्या 11 वाजता, तर मी रात्री 1:30 वाजेपर्यंत हे सगळं प्रकरण हँडल करत होते. आणि मग ते मीडियावर टाकलं एका अर्ध्या सेकंद म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये जवळ 15 ते 16 लोकांनी तो पोस्ट शेअर केली होती, ती मोजक्या शब्दात जी लिहिलेली आहे की वकील महिलेला मारलेला. आणि मग तिथून पुढे हे प्रकरण बाहेर आलं आणि मग हे मीडियामध्ये असेल, मग प्रिंट मीडिया असेल, ही हे जे काही आहे ते हे साधन चॅनल्स असतील, तुमच्यासारखे लोक असतील, जे काय असतील, किंवा काही पक्षाचे सुद्धा प्रवक्ते असतील, त्यांनी सुद्धा याच्यात मदत केली. रात्रीच्या SP-ना फोन केले, DYSP-ना, ऍडिशनल SP-ना फोन केले. आणि मग हे प्रकरण बाहेर पडल्याच्या नंतर त्या महिलेपर्यंत लोक जाऊ लागले. आता मुद्दा असा आहे की हे आरोपी अटक नाही येत. दुसरी गोष्ट, गावातले आरोपी फरार झालेले आहेत तर ते अटक नाही येत. आणि या महिलेला जे पाहिजे तशी ट्रीटमेंट वैद्यकीय ही मिळालेली नाही. तिच्यामध्ये आणखीन तिचं काय म्हणणं, त्या महिलेला मी प्रत्यक्ष भेटले नाही, परंतु जे काही मला साधनं माझ्याकडे मोजकी होती ती आणि मी, तर या मोजक्या साधनातून हे फक्त प्रकरण सध्या बाहेर काढले आम्ही. त्याच्यामध्ये मी फील्ड व्हिजिट केलेली नाही, त्यांना भेटले नाही, त्यांना फक्त फोनवर आमचं कन्व्हर्सेशन सुरू आहे. आणि उद्या आम्ही तिकडे जातोय, आमचं तयारी आहे जाण्याची आणि तिकडे बघण्याचं सगळं की काय कसं. कारण यांच्या मागण्या ज्या होत्या रास्त होत्या, कायदेशीर होत्या, त्या कायदेशीर मार्गाने जात होत्या, सनदशीर मार्गाने जात होत्या. कारण कसं की आता मी दोन्ही बाजूचं तिकडच्या लोकांनी सुद्धा त्याच्यात सांगितलं की या महिलांना बाबा गिरणीचा त्रास होतोय, आम्हाला त्रास होत नाही भोंग्याचा, मग हिला कसा होतोय. तर आपल्याकडे न्याय व्यवस्थेत वाक्य आहे की बाबा काय म्हणतात ना, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला सजा झाली नाही पाहिजे. तसं बाबा 100 लोकांना त्रास होत नसेल मंदिरावरच्या भोंग्याचा, अगर धार्मिक स्थळावरच्या भोंग्याचा, परंतु जर एका महिलेला मायग्रेन होत असेल, एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तिला त्रास होत असेल, तर तिला आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याचा किंवा सन्मानाने आणि एक शांतपणाने जीवन जगण्याचा अधिकार भारतीय संविधान तिला देतं आणि भारतातले कायदे तिला देतात. तर या एकट्या महिलेच्या हक्काचा विचार ह्या लोकांनी केलेला नाही, मला असं दिसून आलं. त्याच्यामुळे मी जरी तिला भेटले नसेल, माझं तिच्याशी फक्त फोनवर जरी बोलणं झालं असेल, तर सध्या आपण तिला ती मदत केलेली आहे. बाकी कायदेशीर प्रक्रिया काय काय त्याच्यामध्ये करावे लागणार आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला आपण बोलतोय, तर हे बाकी सगळे आपण उद्या गेल्याच्या नंतर काही प्रक्रिया करणार आहोत. नक्कीच. आता मी ज्ञानेश्वरी ताई तुम्हाला विचारणार आहे. मुळात तुम्ही वकील आहात. अभ्यास करणं, मनन करणं, चिंतन करणं, फाईल्स पाहणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. त्यामुळे तुम्हाला रात्री किंवा जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करावा लागतो. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की काही प्रसार माध्यमांनी त्या गावामध्ये येऊन मुलाखती देखील घेतल्या, गावकऱ्यांचं देखील म्हणणं यामध्ये पुढे आलं आणि मग गावकऱ्यांनी काही तुमच्यावर असे आरोप केले की मुळातच त्यांना मुळात जो भोंग्याचा जो काही त्रास होतोय तो आमची घरं तर त्या मंदिराजवळ आहेत, मग आम्हाला होत नाही, त्यांना होतोय. शिवाय गिरण्यांचा जो विषय मांडला गेलेला आहे, तर सगळे शेतात जातात सकाळी, मग संध्याकाळी आल्यानंतर आम्ही स्वयंपाक कधी करायचा आणि त्या ठिकाणी दळण कधी दळायचं आणि तुम्ही तक्रार केल्यानंतर ते गिरणवाले बंद करून जातात. आणि एक आणखी महत्वाचा मुद्दा की तुम्ही काही खोटे गुन्हे देखील याच्या आधी दाखल केलेले आहेत, अशी काही उदाहरणं देखील त्यांनी दिलेली आहेत, ती देखील मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या वकील महिला आहेत, त्यामुळे त्यांना कायद्याचं ज्ञान आहे, त्यामुळे त्या बरोबर कसा कुठे विषय फिरवायचा या संदर्भात सगळा विचार करतात. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलंय की एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता पण साक्षीदारच आले नाहीत आणि मी निर्दोष सुटलो. माझ्या मुलावर 307 गुन्हा दाखल केला होता आणि आणखी एक की एक चुलती म्हणून त्यांची आहे त्या संदर्भात विनयभंग केला म्हणून 10 जणांवर गुन्हा दाखल केला. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तुमच्याशी त्यांनी तुमच्यावर काही आरोप करण्याचा प्रयत्न केला. मला इतकंच म्हणायचं की या गावामध्ये तुम्ही वकील महिला म्हणून ऑलरेडी सुपरिचित आहात, जिल्हा सत्र न्यायालयात आपण काम करत आहात, तर गावकरी असा आरोप नेमका कसं काय करतायत, काय नेमकं याच्यातलं तथ्य काय आहे? हॅलो ज्ञानेश्वरी ताई, हॅलो ज्ञानेश्वरी ताई.
हॅलो. 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 हॅलो ज्ञानेश्वरीताई, आवाज येतोय? आवाज येतोय का? नेटवर्क इश्यूमुळे मी तुमचं काय हो, मला येतोय तुमचा आवाज. माझा येतोय का हा तुम्हाला? बोला ना. हो येतोय, बोला बोला बोला. हा. हा, आणि काय करा, मला एक एक प्रश्न विचारा. आता काय झालंय, थोडंसं हे इथं मुंग्या आहेत माझ्या डोक्यात बर कालपासून. बर बर बर, ऐका ना, मी काय म्हणतोय. हे काही गाव हा जो हा 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 तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे, पाठदुखीचा पण त्रास आहे, तरी देखील तुम्ही आमच्याशी संवाद साधताय आणि हम्म. पाठीवर तुमच्या बळ आहे, त्रास होतोय तुम्हाला, तरी देखील माफी मागतो मी तुमची. पण हे महाराष्ट्राला कळावं की नेमकं तुमच्याबद्दल गावकरी असं का म्हणतात, असे आरोप का करतात? या गावात कायद्याला किंमत नाही मुळात. मला जर का काही म्हणजे मनमानी करायची असते, मग मी असं म्हणजे जे काही प्रोसिजर आहेत त्या फॉलो केल्या नसत्या. पहिली गोष्ट तर मला कायदा मोडायला आवडत नाही आणि कायदा मोडलेलाही आवडत नाही. राहिला प्रश्न गिरण्यांचा, तर गिरण्या ह्या 2023 पासून सुरू झालेल्या आहेत माझ्या घराच्या समोर. तर यापूर्वी पासून आज तागायत असंख्य गिरण्या गावात आहेत. असं नाही की याच गिरण्यावर गावाचं दळण दळलं पाहिजे किंवा या गिरण्या आहेत तरच गावाला पीठ भेटणार आहे, असा काही विषय नाहीये. आणि ह्या गिरण्या, पहिला मुद्दा तर असा झाला की ज्यावेळेस मी पहिली 23 फेब्रुवारी 2023 सरपंचाला अनेक वेळा कॉल केले, तर लास्ट कॉलला ज्यावेळेस त्याचा जो हे आहे, तो ग्रामपंचायतचा जो कर्मचारी आहे, तर तो काय म्हणला की मी नॉन व्हेज खाल्लंय त्याच्यामुळे मी मंदिराकडे जाऊ शकत नाही. हे त्यांचं त्यांचं आपसात ऑलरेडी ठरलेलंच होतं. आणि मला प्लॅनिंग फुल ते अशा पद्धतीत मग लास्ट कॉलला मला असं सांगितलं की तू आता पूर्ण कॉल, आता मी काही करू शकत नाही, तू चला कर. मी थांबले, ते कॉल केला नाही. तिथे मी ग्रामविकास अधिकारी यांना कॉल केला, अंदाजे 1 सव्वा 1 वाजलेला होता तेव्हा. तर त्यांनी हात टेकले की नाही आता मी कुणाला पाठवू. म्हणजे काय हे पूर्ण प्लॅनिंगच होतं असं मला वाटतंय. आणि एवढं मारहाण करून घेण्यासाठी म्हणजे मला काय एवढी हौस नाहीये की म्हणजे असं काहीतरी करणं आणि इतकी मारहाण त्यांच्याकडून करून घेणं. राहिला प्रश्न माझ्यावर जे अलिगेशन केले जात आहेत की अॅट्रॉसिटी गुन्हा केला किंवा काय आणखी, तर कुठल्याही गुन्ह्यामध्ये माझं वकीलपत्र नाहीये. जे काय माझ्यावर अलिगेशन केले गेलेत, कुठल्याही प्रकरणामध्ये माझी कुठली साक्ष नाहीये. मी माझं माझं व्यक्तिगत आयुष्य जगते, मी माझा माझा अभ्यास करते, माझा जास्तीत जास्त वेळ मी माझा अभ्यासात. इव्हन तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्याकडे ना फेसबुक आहे, ना ट्विटर आहे, ना काहीच नाही. मी ताईंनाही बोलले, आज मला पश्चाताप होतोय की माझ्याकडे कुठले तरी सोशल मीडिया ऍप्लिकेशन असायला पाहिजे होते. मी फक्त जे आपण सर्चिंग करण्यासाठी वगैरे जे काही आपल्याकडे इनबिल्ड ऍप्लिकेशन असतं, त्याच्या व्यतिरिक्त आणि किंवा युट्यूब असेल कधी मधी, म्हणजे काही बघायचं असेल, काही अभ्यास संदर्भात काही सर्च करायचं असेल, किंवा कधी असं मनाला वाटलं की आता थोडंसं रिलॅक्स होऊया, थोडं एंटरटेन करूया, तर याच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही सोशल मीडियावर ऍक्टिव्हेट नाही. मग याच्याहून समजून घ्या की मी इव्हन मला मैत्रिणी नाहीत माझ्या आयुष्यामध्ये. मी अगदी विरक्त, आयसोलेटेड राहायची मला सवय लागलेली आहे. मी मला वाटलं ना, मी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा किंवा काही करण्यापेक्षा मी विपश्यनेला जात असते, विपश्यना करत असते. पंचशिलांचं मी अगदी काटेकोरपणे पालन करते. आणि मी मगाशी माझ्या पण कानावर आला विषय की बाबा मी 1 मिनिट ते आपल्या कास्टमध्ये अवेलेबल आहे का. मला थोडं रिमाइंड करून देता का मी कुठपर्यंत होते. मला थोडस त्रास झाला ना, इथे हा मुंग्या तुम्ही आल्या की मी थोडं विसरून जायला लागले. तुम्ही 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 काळजी घ्या. विपश्यना तुम्ही जाता, विपश्यनाला वगैरे जाता, तुम्ही आयसोलेटेड आहात वगैरे असं. हा हा, तर एलिगेशन केले गेले की म्हणजे मला घरच्यांनी मारलंय. आता मला कोणावर केस करण्यासाठी कोण कुणा म्हणजे घरचे कशाला मारतील, काय म्हणजे असं पॉसिबल आहे का. तर माझी एकच विनंती आहे की मी माझी नार्को टेस्ट करायला तयार आहे. सगळ्या ओके आरोपींची नार्को टेस्ट करावी, माझीही ओके करावी. ओके आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. ओके 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 ताई, मला तुमचं म्हणणं कळालेलं आहे. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हम करे सो कायदा असं त्या गावामध्ये आहे, अगदी बरोबर? अगदी हा अगदी अगदी. हा हा. आणि 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 हॅलो. विशेष म्हणजे अॅट्रॉसिटीचा हा विषय आला म्हणून, हा माझं एक ऐकून घ्या. अॅट्रॉसिटीचा विषय आला म्हणून सांगते. मी मराठा समाजाची मुलगी आहे.
हम्म. साठी हा त्यांनी उत्तर द्यावं. हॅलो हॅलो, परत बोला, हे वाक्य नाही ऐकायला आलं. हा बोला. मी 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 मराठा 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 समाजाची मुलगी आहे. बर मी बर, त्यासाठी बरोबर बरोबर आणि बरोबर माझा बरोबर संबंध कुठेही असू द्या ह्या लोकांनी कुठल्याही प्रकरणामध्ये. बरोबर बरोबर. ओके ओके, ठीक आहे. मी आता सत्यभामाताईंकडे जाणार आहे. ज्ञानेश्वरी, ते तुमचं सगळं म्हणणं ऐकले. मुळातच तुम्ही एकतर आधीच आजारी आहात, तर तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही जास्त काही फारसं बोलू नका. मी अगदी थोडं विचारेन तुम्हाला, मी फक्त थोडं सांगायचंय. सत्यभामाताई, मी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी ताईंनी एक मुद्दा आणखी एक मांडला होता, की काही महिला त्यांच्या घराशेजारी येऊन 40-50 महिला त्या टाळ हातात घेतात, टाळ, आणि टाळ वाजवत बसतात, जेणेकरून यांना तक्रारच करता येणार नाही. कारण की कसं सांगायचं की त्या टाळ्यांचा आवाज येतोय म्हणून, टाळचा जो आवाज येतोय तो, म्हणजे यांना ध्वनी प्रदूषण किंवा त्या ध्वनीचा त्रास करून यांना माहिती आहे, या गावकऱ्यांना, की या ताईंना मायग्रेनचा त्रास आहे. साहजिकच डोक्यात मुंग्या येणं, त्यामुळे चक्कर येणं, भोवळ येणं, ह्या गोष्टी घडू शकतात. जेणेकरून यांना कसा त्रास देता येईल यासाठी अगदी 1-1.5 महिन्याच्या अंतरातच त्या गावात त्यांच्याच घराच्या आसपास 3-3 गिरण्या, अहो एका गिरणीचा आवाज आपल्याला माहितीये की 3-3 गिरण्या एकाच वेळी आजूबाजूला त्यांच्या घराच्या आसपास लावल्या जातात. आता तुम्ही मला सांगा, एका महिलेला, सुशिक्षित महिलेला, वकील महिलेला इतका त्रास देण्यामागे यांचं नेमकं काय लॉजिक आहे, मला हा प्रश्नच पडलाय. सत्यभामाताई, तुम्ही खरं म्हणजे महिलांचं मन ओळखता, तुम्ही त्यांच्या संकटात, दुःखाला धावून जाताय. काय असेल या मागचं लॉजिक? आता ह्या महिला आहेत आणि तुम्हाला माहित आहे म्हणजे एक हे आहे की टाळ 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 जे हे असतात, टाळ वाजवले जातात आपल्या आवाज हा डेसिबल मध्ये मोजला जातो, बरोबर आहे की नाही. बरोबर आणि आता बरोबर. सुप्रीम कोर्टाने पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सुद्धा आलं त्याच्यामध्ये की जसं आपला घरातल्या मिक्सरचा आवाज असतो, तर हम्म, तेवढा आवाज तुम्ही मंदिरामध्ये किंवा जे काही तुमचे विहार असतील, मंदिर असतील, अग्यार असतील, जे काही तुमचे धार्मिक स्थळ असतील, त्या ठिकाणी तुमचा तेवढा आवाज असावा, मिक्सरचा एवढा आवाज असं असं म्हणतात. पण हम्म, आपल्याला टाळांचा आवाज किती असेल हे मी डेसिबल मध्ये मलाही माहित नाही, बरोबर आहे की नाही. हम्म, परंतु आपण कुठपर्यंत हे करत असतो, एक सहनशीलता असते आपल्याकडे बाबा, की समजा एक विशिष्ट धर्म असेल तर त्याच्यामध्ये चातुर्मास लागलेला असेल किंवा आणखीन काय असेल तर एक 8 दिवस सप्ताह असेल तर त्या सप्ताहाच्या हम्म, काळामध्ये आपण हे करतो की एक धार्मिक काळ आहे, लग्न आहे किंवा त्याच्यामध्ये पण हळदी कार्यक्रम वगैरे किंवा जयंतीचे कार्यक्रम आहेत कुठल्याही धर्मातले बघा, तर तेवढ्या हम्म, काळापुरतं मध्ये आपण सहन करतो किंवा ते एक हे होतं, चला जाऊ ते आपण बाहेर जाऊन बसू त्याचं होईपर्यंत. परंतु हे रोजच जर असेल तर त्याचा साहजिकच त्याचा परिणाम त्याचा होणार आहे. आणि मग काय असतो ना की कुठल्याही गोष्टीमध्ये धर्म आणला की मग ते जरा हम्म, सोपं होतं यंत्रणेला हे करण्यासाठी, कार्यकर्त्यांना त्याचा उहापोह करण्यासाठी किंवा राजकारणाला त्याच्यात पॉलिटिक्स खेळण्यासाठी, महिलांना दाबण्यासाठी, महिलांचा हम्म, वापर महिलांच्याच विरोधात करण्यासाठी तो धर्म आणला जातो, मग तो कोणताही धर्म असो. धर्म हम्म, धर्म काय म्हणतात ना, आणि आणि याच्यामध्ये गावामध्ये लॉजिक तुम्ही म्हणता तसं की याच्यामध्ये झालं असं की ही महिला कायद्याची प्रक्रिया फॉलो करणारी किंवा कायद्याला मानणारी किंवा आपण म्हणतो ती एकटी आहे, परंतु इकडं आरोपी जे आहेत किंवा कायद्याला न मानणारी जी लोक आहेत ही झुंड आहे, हे बरोबर बहुसंख्याक आहेत. आणि ही बरोबर. अगदी नगण्य, अल्पसंख्याक सुद्धा नाही तर ही नगण्यामध्ये सुद्धा गणल्या जाणार नाही, एवढी तिची एक संख्या आहे. त्याच्यामुळे बरोबर. ही एकटी कशी गावाला कायदा शिकवणार, ही कशी एकटीच्या हक्कासाठी हे करते. कारण हिच्या ह्याच्यामध्ये काही मला जे काही कळतंय तर त्याच्यामध्ये म्हणजे मी काही डॉक्युमेंट्स बघितले नाहीत, परंतु काही प्रकारामध्ये कोर्टाने स्टे दिलेला आहे, जे शेती परिस्थिती, शेताच्या बांधाचे प्रश्न असतील, काही असतील, तर तिनं ते कायदेशीर मार्गाने गेलेले आहे. मग बाबा आमच्या गावामध्ये ही वकील जरी असेल तर मग हिनं हिची वकिलीचा थाट हे वकिली इथं नाही केले दाखवलं पाहिजे, असं ते जे काय आहे. आणि महिला मग ती उच्चवर्णीय, तिने सांगितलं की मी मराठा समाजाची आहे. इथं यातल्या व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय असू द्या, मराठा स्त्री असू नाही तर आणखीन कुठल्या याच्यातलं, स्त्री ही दलितच आहे इथं. आणि मग अशा ह्या स्त्रियांच्या विरोधातच स्त्रियांना उभं करायचं आणि मग त्याला त्या टाळ टाळ वाजवण्याच्या पाठीमागं धर्मातलं राजकारण आहे, धार्मिक आहे, तिथं भावना आहेत. मग तिथं मग त्या भडकवायच्या का त्या शमवायच्या का शांततेने घ्यायचं,
हे ते गावातले जे धार्मिकतेचे हे असतात ना, काय म्हणतात त्याला, ठेकेदार. तर हे हम्म. त्यांचं राजकारण आहे. ह्या महिलेला दाबण्यासाठी ही तक्रार करते वारंवार. तर त्याच्यासाठीच ते राजकारण आहे टाळाच्या पाठीमागचं, मला असं वाटतं. नक्कीच. ज्ञानेश्वरीताई, अगदी आता मी शेवटाकडे येतोय. तुम्ही सगळा प्रसंग तर मांडलात, पण आता यापुढे काय, यापुढचं पाऊल काय, या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण सरकारकडे काही मागणी करणार आहात? सरकारकडे माझी पहिली मागणी अशी आहे की यांच्यावर मकोका लावण्यात यावा. दुसरी हं, मागणी अशी आहे की यांना तात्काळ अटक करण्यात यावं. तिसरी हं, मागणी अशी आहे की त्यांनी माझा खून करण्याचा प्रयत्न केलाय. मी आणखी FIR ची कॉपी पाहिलेली नाही, कुठले कलम लावलेत वगैरे मलाही माहित नाही. कारण त्याचं रिझन असं आहे की माझा जबाब हा मी हॉस्पिटलमध्ये नोंदवलेला आहे आणि मी ह्या अवस्थेत नाही की बाय प्रोसिजर जाऊन मी माझ्या हक्काची FIR ची कॉपी तिथून आणेल. मग हं, त्याच्यामध्ये जर का हे कलम लावलेलं नसेल तर ते त्यांनी त्याच्यामध्ये ऍड करावं. हं, आणि त्या गिरण्या ज्या आहेत माझ्या घराच्या समोर, जे की एवढं कांड घडण्यासाठी गिरण्या आणि जे भोंगे आहेत, ते भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावेत. त्या गिरण्या कायमस्वरूपी माझ्या घराच्या समोरच्या इथल्या हलवण्यात याव्यात. कारण पुन्हा पुन्हा म्हणजे कळीला कारण नको. आणि मी हं, कुणालाही स्वतःहून त्रास देत नाही. जे अतिशय म्हणजे खालच्या लेवलला जाऊन काही एलिगेशन करत आहेत माझ्यावरती, ह्यांनी जे जे एलिगेशन केल्याशी माझा डायरेक्ट काय संबंध आहे हे त्यांनी कागदोपत्री दाखवून द्यावं. इव्हन मी कागदोपत्रीच नाही तर इनडायरेक्टली सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, कारण मला तेवढा वेळही नसतो आणि मी बाकीच्या गोष्टींमध्ये मी माझा वेळ देत नाही. आणि अभ्यास करण्याचा वेळ हा माझा फिक्स असू शकत नाही की मी इतक्याच वेळात अभ्यास केला पाहिजे किंवा काय. जर मला गरज पडली तर मला रात्रभर जागून वाचन करावंच लागतं एखाद्या फाईलमध्ये वगैरे. आणि मला अभ्यास करायची सवय आहे, आवड आहे. आणि तर याच्यामुळे मला आता इथून पुढे कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. भारतीय संविधानाने मला अगदी म्हणजे राईट टू लाईफ जे आहे आपल्याकडे फंडामेंटल राईट मध्ये, तर मला शांततेत पीस मला अधिकार भारतीय संविधानाने प्रदान केलेला आहे. आणि तो मला भेटावा, माझा माझा अधिकार मला भेटावा, जो की सगळ्यांसाठी दिलेला आहे. आता ज्यांना ते पाहिजे नाहीये, समजा ज्यांना कायदा पाळायचाही नाही, कायदा जाणूनही घ्यायचा नाही आणि त्याचा उपभोगही घ्यायचा नाही, तर त्यात माझा काही त्याच्या म्हणजे विषय नाही की म्हणजे त्यांनी मी कायदा पाळते म्हणजे त्यांनी पण. पण मला कोणाचा त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आणि आणि यांना फाशी झाली पाहिजे. यांना अजिबात सन्मान न्यायालयाने यांना जामीन सुद्धा दिला नाही पाहिजे. गंभीरता बघावी. आणि आणखी एक एलिगेशन करण्यात आलं की हिचे जे फोटो आहेत हिने बनावटी आणले असतील, असं मी कुठल्या त्याच्यावरती माझ्या ऐकण्यात आलं, मला माहिती मिळाली. तर माझे लाईव्ह येऊन आज उद्या केव्हाही लाईव्ह मध्ये माझ्या ज्या अंगावरचे व्रण आहेत त्याचं लाईव्ह व्हिडिओ काढण्यात यावे. तुम्ही पण घरच्यांना मारा आणि माझ्यावर केस करा. तुम्हाला कोणी तुमचे हात बांधून ठेवलेत? तर प्रशासनाने या गोष्टीची काळजी घ्यावी. म्हणजे काही असल्या प्रकार घडायला नाही पाहिजेत. कारण माझा पण तेवढाच अधिकार आहे. माझं हे बघा, माझं एवढंच मत आहे, एवढंच मागणं आहे. मी माझ्या जागेत आहे, मी माझ्या घरात बसलीये. तुम्ही तिकडे आता ते शब्द वापरू नये, पण मी वापरते कारण हा प्रसंगच खूप मोठा आहे. तुम्ही तिकडे DJ लावा, काही लावा, मला काही त्याचा इश्यू नाही. पण तुमच्या डीजेचा आवाज माझ्याकडे कशासाठी बाबा? तुमच्या लाऊडस्पीकरचा म्हणजे आवाज माझ्या घरात काय येतोय? तुम्ही तुमचं रोखा ना तिकडे, त्याचं काहीतरी करा, तुम्ही सोय करा. तुमचा आवाज तुमच्या पुरता मर्यादित करा. माझं काय ऑब्जेक्शन नाही. माझ्या घरात तुम्ही कशामुळे म्हणजे इंटरफेअर करताय माझ्या लाईफ मध्ये? मला जर का शांत बसायचंय मला, आणि अभ्यास करायला कुठलीही व्यक्ती समजा ज्याला अभ्यास करावाच लागणार आहे त्याच्या लाईफ मध्ये, त्याचं जर का प्रोफेशन त्या गोष्टीशी निगडीत असेल तर त्याला त्याचं त्याचं प्रोफेशन जोपासण्याचा, त्याचं जे काही आवड आहे ते जोपासण्याचा अधिकार पण भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि एक गंमत अशी आहे की हे लोक बदमाश किती आहेत बघा. ह्याने दिवस कसा निवडला? संविधानाचे सृजनकार ज्यांनी संविधान बनवलं, जो संविधान आपलं
लॉ ऑफ लँड आहे आणि बाकीचे जे काही कायदे आहेत ते त्याचे ब्रांचेस आहेत, तर त्याच संविधान निर्माणकर्त्याच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे योग्य अगदी त्यांनी मुहूर्त पण गाठला होता की ही फार कायदा कायदा करते ना, तर हिचा कायदा आपण पायाखाली असा तुडवू. आणि नेमकं बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतरत्न आपले जे बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या जयंतीच्या दिवशी ह्यांनी मला मारहाण केली. अमानुषपणे मारहाण करून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बघा, कायद्याला म्हणजे कायद्याला एक काय म्हणतात ना की एका याच्यात कोंडून टाकण्याचा कसा त्यांनी प्रयत्न केलेला आहे हे पहा तुम्ही. तर या सगळ्या गोष्टींचं गंभीरतेने प्रशासनाने म्हणजे दखल घ्यावी. आणि यानंतर भारतीय संविधानाने मला जो काही राईट टू लाईफ दिलेला आहे, तर तो राईट टू लाईफ माझा कायम ठेवण्यात यावा. कुणीही त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. बस एवढीच माझी विनंती आहे प्रशासनाला. नक्की ज्ञानेश्वरीताई, तुम्हाला फक्त शेवटचाच प्रश्न, तुम्हाला शेवटचाच प्रश्न, नंतर मी सत्यभामा ताईंकडे जाणार आहे आणि कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. तुम्ही ऑलरेडीच वकील आहात, त्यामुळे बार असोसिएशनचे सदस्य पण आहात, तर तुमच्या काही फ्रेंड सर्कल असेल, तुमचे वकील मंडळी असतील, या सगळ्यांनी काही तुमच्याशी या संदर्भात कुठे प्रश्न म्हणजे आवाज उठवलाय का, किंवा आवाज उठवणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून तुमचं काय बोलणं झालं? होय होय, बरेचसे वकील संघ जे आहेत, जिथे जिथे माहिती पोहोचली आहे, फक्त अंबाजोगाईच नाही तर लातूर असेल, मुंबई हायकोर्टाचं असेल, म्हणजे ज्या ज्या लोकांना ज्या ज्या लोकांपर्यंत ह्या बातमीच्या द्वारे मीडियाच्या जे काही त्यांना माहिती मिळेल, असंख्य असे वकील मंडळींचे खूप विज्ञ जे की खूप सिनियर आहेत, अशा लोकांचे मला कॉन्टॅक्ट आलेत, बऱ्याचशा म्हणजे कॉल्स आलेत. आणि बऱ्याचशा जे अध्यक्ष आहेत वकील संघाचे, त्यांनीही मला सांगितले की आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही असल्या गोष्टी सहन करणार नाहीत. वकील एक तुम्हाला मारलं म्हणजे आम्हाला मारले, म्हणजे एक वकिलांची मग जी ही गरिमा आहे ना ती संपवून हं, टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर उद्या ही मला जेव्हा सगळ्यांचा केस सपोर्ट आहे. हं. उद्या जेव्हा ही केस कोर्टात उभी राहील, त्याचं वकीलपत्र तुम्ही स्वतःच तुमचं घेणार आहात, तुम्हीच लढणार आहात? नाही, मला म्हणजे माझ्यामध्ये आता तेवढं हे नाही राहिलेलं आता सध्याची जी परिस्थिती आहे माझी, शारीरिक किंवा मानसिक, म्हणजे हं. ह्या क्षणाची, आणि आणखी हं. काही दिवस अशीच राहणार आहे. म्हणजे ते आता हळूहळू हील होतील सगळ्या गोष्टी. तर बरोबर, मला बरोबर. माझं वकीलपत्र दुसऱ्या कोणी घेतलं तर मी द्यायला तयार आहे, त्याच्यामध्ये काहीच ओके, हरकत ओके. नाही. ज्ञानेश्वरीताई, तुम्ही आता स्वतः पहिल्यांदा उपचार घ्या, स्वतःची तब्येत सांभाळा, उभं राहा, पहिल्यांदा व्यवस्थित काळजी घ्या आरोग्याची, कारण की पुढे लढायचं असेल तर सत्यभामा ताईंसारखं लढावं लागेल. कारण की मी तुम्हाला तो प्रसंग फक्त माझ्या प्रेक्षकांना ऐकवतो. 2017 सालची गोष्ट आहे. सत्यभामा ताईंवर असाच हल्ला झाला होता, आणि ते पण महिलांकडून. अक्षरशः त्यांचे केस उपटण्यात आले होते, आणि केस येईपर्यंत त्यांना जो काही त्रास भोगावा लागला, पण त्या हटल्या नाहीत, त्या लढल्या. आता त्यांचीच तुम्हाला साथ आहे. सत्यभामा ताई, तुमची सगळी वकील मंडळी, बार असोसिएशनचे सदस्य, अध्यक्ष आणि अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. त्यामुळं उद्या त्या तुम्हाला प्रत्यक्षात भेटायलाही येणार आहेत. त्यामुळं निश्चितपणे तुम्ही स्वतःची काळजी घ्या, बिनधास्तपणे लढा, संरक्षण घ्या. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे, मी आता सत्यभामाताईंकडे जाणार आहे आणि या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. सत्यभामाताई, 2017चं प्रकरण आम्ही सगळ्यांनी केवळ वाचलं होतं, पण ते सोसलं होतं तुम्ही. पण त्यावेळी तुम्हाला ताकद दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आणि ऍडव्होकेट एकनाथ आव्हाडांनी. तेवढं मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचंय, जेव्हा एखाद्या महिलेवर पुरुषांकडून हल्ला होतो की महिलांकडून हल्ला होतो हे महत्वाचं नाही, तिच्यावर हल्ला होतो आणि तोही भॅड हल्ला होतो, तेव्हा काय त्रास होतो याच्यात तुम्ही साक्षीदार आहात. मला तुमच्याकडनं इतकंच हवंय की या ज्ञानेश्वरी ताईंना तुम्ही शेवटपर्यंत कसा सपोर्ट करणार आहात आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कशा झगडणार आहात. याच्यामध्ये आज दिवसभरामध्ये मी काही वकिलांसोबत बोलणं झालं, लॉ अँड फॉर्मचं जे आहेत त्यांना बोलणं झालं, बार असोसिएशनचे जे लोक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, त्याच्यातले काही लोक आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांच्याशी वैयक्तिक काही बोलणं झालं असेल. मोजके वकिलांनी त्यांची बाजू घेतलेली आहे असं मला दिसून आलेलं आहे. परंतु त्यांचं वकीलपत्र, एक नामांकित वकील आहेत जे पुण्याला असतात, असीम सरोदे सर, तर ते वा. त्यांचं वकीलपत्र घ्यायला तयार आहेत. त्यांनी त्यांची केस लढणार आहेत. त्यांनी मला आज दुपारी सांगितलं, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, सत्यमाताई, तुमची एक पोस्ट बघून त्या महिलेचे जे काही हाल झालेले आहेत
ते बघून म्हणले, मग त्यांनी मला प्रवास तिकडून कसा करता येईल वगैरे मला तेही विचारलं, रूट कसे आहेत काय वगैरे. मग त्यांनी सांगितलं की मी त्या महिलेची केस लढतो म्हणून. तर असीम सरदेसाई त्यांचं वकीलपत्र घेणार आहेत. सो ते एक आम्हाला जमेची बाजू आहे. आणि सध्या तिला पोलीस प्रोटेक्शन मिळवून दिलेलं आहे. म्हणजे सध्या पोलीस ऍडिशनल एसपी जे आहेत मॅडम तिटके मॅडमने ते तिला पोलीस प्रोटेक्शन, आता सध्या 2 पोलीस आहेत त्यांच्याकडे. ते आपली मागणी अशी आहे सध्या की बाबा फक्त हे प्रतिकात्मक घटना आहे समजा ह्या, परंतु हा जो कायद्याचा आणि सत्तेचा जो माज असतो ना, तो हा माज उतरवला पाहिजे. हा माज कोण उतरवणार असतं? कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा. आणि जे काही राजकीय लोक असतात, आता आम्ही सगळेच दोष काही पोलिसांना देणार नाहीत, कारण पोलीस सध्या पोलिसांना सुद्धा कुणाचे तरी फोन येत राहतात, ह्याच्यात काम करू नको, त्याच्यात काम करा. नेहमी पोलिसांना का आरोपीच्या बाजूने फोन येतात, आरोपीला सहकार्य करण्याच्या बाजूने. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणावरती सुद्धा थोडाफार हे असतो आणि याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो. तर हा कुठेतरी बंद झाला पाहिजे. याच्यासाठी आंदोलन उभी राहिले पाहिजे. आणि हे जे आरोपी लोक आहेत ते यांच्यावरती ज्या पद्धतीने हे सराईत गुन्हेगार आहेत का, कारण मकोकासारखे जर यांच्यावरती कलम लागायचे असतील, गुन्हे लागायचे असतील, तर त्या पद्धतीच्या गुन्हेगारी यांची पूर्वीची होती का, यांच्यामध्ये पूर्वीचे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? 4 पेक्षा जास्त गुन्ह्यांच्या दाखल असतील तर नक्कीच आम्ही एसपी कडे यांच्यावर मकोका लावण्याच्या संदर्भाने पाठपुरावा करणार आहोत, यांच्या जामीन होऊ नये. आणि कारण कसं असतं ना की त्याला काय झालंय, ह्याचा खून केला तर काहीच झालेलं नाही, तो बाहेर जेलच्या बाहेर आलाय, मी एवढे पैसे भरले तर जामीन आहे, टेबल टेबल कॅश असलं तर टेबल जामीन आहे सध्या काही कलमांमध्ये. याच्यामुळे जे काही ह्याला म्हणतात ना, माझ्या भाषेत जसं माजतात ना गुन्हेगार, तर तो माज उतरला पाहिजे आणि कायद्याचा धाक जो आहे तर तो निर्माण झाला पाहिजे. आणि झालंय कसं की सध्याच्या ह्याच्यामध्ये जर वातावरण बघितलं तर कायद्यानं वागणारे, संविधानिक मार्गाने वागणारे फार कमी लोक येतं. पण कायदा मोडणाऱ्यांना मान सन्मान देणारे, त्याला महत्व, त्याला व्हॅल्यू देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज बघा, आम्ही आज लोक बघितले अक्षरशः आरोपीच्या बायका बोलत होत्या, त्यांना बोलायला लावत होत्या. आता ठीक आहे, त्यांना बी बोलायला लावलं जात असेल किंवा नवऱ्यांच्या काळजात, घरातल्या कुटुंबाच्या काळजात, त्याच्यामुळे त्या बोलत आहेत. त्यांना पण फॅक्ट्स माहित नसतात. काही काही जरी असतील त्यांचे काही प्रश्न मलाही समजले गिरण्याच्या बाबतीतले, परंतु फोटो कुठून तरी आणलेत, काय काय कुठून आणलेत, म्हणजे हे जे काही बोलायला लावलं जातंय, महिलांचा कसा वापर केला जातोय, तर हे ह्याच्यातलं पॉलिटिक्स सुद्धा समजून घेतलं आम्ही घेणार आहोत. बाकीच्या काही फील्डवरती आणखीन काही तथ्य आम्हाला सापडतील तेही बघणार आहोत. आणि याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटनी काय आणखीन काय कारवाई केली, कारण मी जेव्हा शेंडगे सरांना फोन लावला, तिथल्या युसुफ कोडगावचे जे पोलीस अधिकारी आहेत, तर त्यांनी सांगितलं की पथकं पाठवलेले आहेत. आता आरोपीचे अधिकार हक्क आहे, त्याच्यामुळे ते अटकपूर्व जामीन हे ते करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. परंतु आमची एक आता हे आहे की बाबा बार असोसिएशन जे आहे वकिलांचं, तर त्यांचे जे अध्यक्ष आहेत प्रत्येक तालुक्याचे, तर त्यांना आम्ही विनंती करणार आहेत किंवा ते सुद्धा ह्या प्रकरणाबाबतीत सेन्सिटिव्ह आहेतच. कारण आज वकिलाला मारलंय, उद्या आणखीन दुसऱ्या वकिलाला मारतील. म्हणजे इथं जर वकील न्याय मंदिरातल्या किंवा न्यायालयातले जर सुरक्षित नसतील, तर सामान्यांनीच स्त्रियांचं तर विचारायलाच नको, हे की नाही. याच्यासाठी खरंय. आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या महिलेच्या सोबत हे बघा, आम्ही तिच्याकडून काही चुकलं असेल, तिच्याकडून काही कायद्याचं उल्लंघन जर झालं असेल, तर संबंधित लोकांनी कायदेशीर प्रक्रिया करायला पाहिजे होती, असं माझं मत आहे. त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला तिच्या अंगाला बोट, तिच्या स्पर्श तिला तिच्या मर्जीशिवाय कुठल्याही पुरुषांनी करणं, याचं समर्थन कुणीच करू नये. अगदी मी करत नाही, पण कुणीच करू नये. आणि हिंसेचं समर्थन आणि काय म्हणतात, ती अशीच करते, ती हॅबिच्युअल क्रिमिनल आहे किंवा तिचे अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत, तिला कायद्याचं नॉलेज आहे, त्या पद्धतीने ती जात असेल, तर त्याला आपण बोलू शकत नाही की ती हॅबिच्युअल आहे, ती फलानी आणि ती बिस्तानी आहे. ते तिला तिला तिचं माहित आहे, त्याच्यामुळे तिनं ते केलेलं आहे. यामुळे तिच्या अंगावर हात घालणं, तिच्या अंगावर हात टाकणं आणि तिला जीव मारण्याच्या उद्देशानं ज्या पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, त्याचं कुठल्याच व्यक्तीनं समर्थन करू नये. मला असं वाटतं या घटनेचं समर्थन होऊ शकत नाही. आणि याच्या विरोधात ज्ञानेश्वरी जे काही आहेत, अंजन आहेत, त्यांच्या सोबत आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत, आणि त्यांच्यासारख्या जर अनेक स्त्रिया ज्यांच्या काही हे होणार असेल, तर त्यांच्या सोबत आम्ही अशा हिंसेच्या विरोधात आम्ही नेहमीच उभा आहेत. कायदा हातात कुणीही घेऊ नये. मला असं वाटतं संवैधानिक मार्गाने जाऊ, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही, संविधानापेक्षा कुणी मोठं नाही. आणि ज्यांना असं वाटत असेल की काय करतोय कायदा, आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी जे काही हे कृत्य केलेले, त्याचा आम्ही निषेधच करतोय. आणि तिला ज्या पद्धतीनं एकटीला गाठून मारलेलं आहे, ती कुठल्या जातीची आम्ही बघितलेलं नाही आणि आम्ही बघणारही नाही.
आणि जे काही आहे ना, तर बघा पाठीमागच्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये असं कळतंय संतोष भाऊ देशमुखांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये वंजारा मराठा हा वाद लावण्यात आला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. पण आजच्या प्रकरणात जर बघितलं तर तुम्ही बघा त्याच्यात मुंडे सुद्धा आडनाव आहेत. मग आता ते मुंडे कुठल्या आडनावाचे आहेत? मग हे मराठा वंजारी असे पण आहेत का, ह्याचा पण विचार केला पाहिजे. आणि आरोपीला कुठलीच जात नसती, ते फक्त हैवानियत असतात. त्यांना काही घेणं देणं नसतं, त्यांना समोर फक्त द्वेष पसरवायचा असतो, हिंसा पसरवायची असतं. आणि काय म्हणतात ना, या बाबतीतलं जे काही घडलेलं आहे तर ते थांबावं. आमचा जिल्हा ज्या पद्धतीनं बदनाम होतोय तो जिल्हा बदनाम होणं थांबावं असं मला वाटतं. आणि याच्यासाठी हे बघा काय म्हणतात ना, की छोटे जरी प्रयत्न केले तर आपण करत राहावं. आणि फक्त रोल न करता, भूमिका न करता, एखाद्या चित्रपटामधली भूमिका करता तशा पद्धतीची भूमिका न करता ठासून भूमिका घेणं हे माझं काम आहे, हे माझं कर्तव्य आहे. हे भारतीय संविधानाने नागरिकांची जी कर्तव्य दिलेली आहेत व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला, ती कर्तव्य मी बजावते. याच्यापेक्षा मी जास्त त्या पोरीला काही मदत करत नाही. मी माझे कर्तव्य निभावते. मी माझी जबाबदारी आहे त्या महिलेला मी मदत करणं. माझ्याकडे आलेत तर त्या त्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणाने तिच्या पाठीशी उभा राहणं हे माझं कर्तव्य समजते. आणि त्या पद्धतीने मी काम करणार आहे. याच्यामध्ये असीम ह्यांना ज्ञानेश्वरी यांना सांगू इच्छिते की तुमचं वकील पत्र असीम सरोदे जे आहेत वकील, तर ते घेणार आहे. ते तुम्हाला भेटायला पण येणार आहे. तर पुढचं कसं काय आहे तर आपण उद्या भेटून बोलूया. नक्कीच सत्यभामाताई, जे आता तुम्ही नाव घेतलं असीम सरोदे, खरं तर हो. कालच मी त्यांची मुलाखत घेतलेली आहे आपल्या चॅनलवर. जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कशा खोटे केसेस दाखल होतात या विरोधात त्यांनी काल जे नाशिकला एका पक्षाच्या शिबिरात भाषण केलं ते प्रचंड गाजलं. आणि अशा कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल झाल्यानं त्यांच्या घरातल्या कुटुंबांना, महिलांना, मुलांना, त्यांच्या परिवाराला कसा त्रास भोगावा लागतो यावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे असीम सरोदे यांची निवड केली आहे त्याबद्दल खूप चांगलं वाटलं हे ऐकून. एक चांगले वकील खरं तर ज्ञानेश्वरी ताईंच्या सोबतीला या ठिकाणी आहेत. आणि सत्यभामाताई, तुम्हाला एक सांगायचं आहे, आता आपण जे लाईव्ह करतोय त्यात ज्या कमेंट्स येतात त्यात जर वाचलं तर त्यामध्ये तुमच्याविषयी खूप चांगल्या पद्धतीनं म्हटलं गेलेलं आहे की खोट्याच्या विरोधात लढणारी, सत्याच्या बाजूने लढणाऱ्या या सत्यभामाताई आहेत. न्यायासाठी लढतात आणि त्यांना देखील खूप त्रास दिला जातोय. तर पत्रकार साहेब, तुम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांचा देखील आवाज तुमच्या या चॅनेलच्या माध्यमातून उठवावा. तर निश्चितपणे तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या असतील, ज्ञानेश्वरी ताई असतील, या सगळ्यांच्या पाठीमागे टॉप न्यूज मराठी कायम खंबीर आणि भक्कमपणे उभी आहे. मला खात्री आहे ज्ञानेश्वरीला सत्यभामा जाऊन मिळाली तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिंकल्याशिवाय राहणार नाही. ही खात्री देतो. आणि 100% ज्ञानेश्वरी ताईंना या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत. संरक्षण तर तुम्ही मिळवून दिलेलं आहेच, पण यापुढे ज्या आरोपींनी ज्ञानेश्वरी ताईंना एकटं गाठून अक्षरशः अमानुषपणे मारहाण केली आहे त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी एवढीच विनंती मी आज सरकारकडे करतो आणि थांबतो. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.